जळगावातील पाथरीमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांनी भिंती बाहेरील शाळा उपक्रम सुरू केला आणि तोच आदर्श घेऊन डोंबिवलीतील एका अशा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाची शाळा भरू शकते. अगदी तंत्रज्ञानातील सर्वच माहिती दिली जाईल असं नाही, पण संगणक त्या संदर्भातील माहिती दिली जाईल. तसा प्राथमिक उपक्रम करू शकतो असं डोंबिवलीकर सचिन शेठ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. प्रत्यक्ष अनुभव मुले विसरत नाहीत. बाहेरचं जग कसं आहे, वेगवेगळ्या व्यवसायाची ओळख माहिती मिळावी ही आता काळाची गरज बनली आहे. डिजिटल युगात प्रत्यक्षात तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्यातून जगातील व्यवहाराचे ज्ञान मिळावे, म्हणून याची माहिती मला जेवढी आहे तेवढी देण्याची इच्छा आहे, असे आन्सर कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे मालक सचिन शेठ यांनी म्हटलं आहे. त्यांची दुसरी शाखा काटईजवळील वैभवनगरी जवळ सुरू झाली. या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शाखेचे उद्घाटन लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले डोंबिवलीकर सतीश चाफेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सतीश चाफेकर यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, याकरिता संगणक आणि त्यातून करिअर अशी माहिती मिळावी, म्हणून तंत्रज्ञानाचे असे मंदिर काळाची गरज आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी अशा मंदिरात यायला हवे आणि माहिती घेतली पाहिजे, असंही चाफेकर यांनी म्हटलं आहे. ही गोष्ट म्हणजे नितीनला मी अभिनंदन करतो, पण त्याला मी आज बघत नाही. सुरुवातीला मला जेव्हा गरज लागायची काही विचारून त्यांच्या दुकानामध्ये जायचो. आणि काय माहिती आहे का, की आज या युगाची आता गरज आहे संपूर्ण. आणि मी त्या व्यक्तींना बघितलंय. तो के एस पोवा मला बोलला होता, बोलता बोलता आम्ही 15 वर्ष इतकं स्टडी करत होतो, अभ्यास समजा आम्हाला बाहेर जायला आमच्या टीमला वेळ नव्हता. हे म्हणजे झोपून देणं हे फार महत्वाचं असतं. आता याचं हे नवीन सुरू झालेलं आणखी वेगळं सुरू होण्याची शक्यता आहे. का माहिती आहे का, जेव्हा माणूस एखादी करायची गोष्ट म्हणतो तो करतो, आणि झोपून देणे फार महत्वाचं असतं आणि ते काम करता येतो. आणि मी जेव्हा तंत्रज्ञानात जेव्हा जातो, IIT मध्ये जातो, इतकी वेगवेगळी लोक भेटतात. इव्हन माझा मुलगा सुटेलचा पहिल्यांदा भारतात 3D प्रिंटर बनवला होता 2010ला. अब्दुल कलामाने म्हटलं प्रशंसा केली होती. मग आमच्या घरात ते वातावरणच लहानपणापासून होतं. कारण माझा मुलगा याच्या दुकान आलेला आहे त्या काळामध्ये, छोटा असताना, तरी 8-10 वर्षाचा असताना. तर तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं आहे आता, अत्यंत आहे. आता तुम्ही मंदिरं बांधता, ही खरी मंदिर आहेत माझ्या दृष्टीने. ही खरी मंदिर आहेत. ही तंत्रज्ञान खरी मंदिर, अशी मंदिर होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळी कोणी लक्ष देत नाहीये. हे काम यांनी केलेलं आहे. तुमच्याकडे शेवटचा प्रश्न आहे, अशा तंत्रज्ञानाची जी ठिकाण असतील ते वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते, तर तिकडे निश्चित मिळू शकते. शाळांनी तो आत्ताच बदलला पाहिजे. चार भिंती शिकवण्याचा अशा ठिकाणी मुलांना घेऊन आलं पाहिजे. बघा हे आहे, हा प्रकार आहे, हा प्रकार आहे, त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. त्यांना लेक्चरला तिकडे बोलवलं पाहिजे. कारण त्यातच तुमचे बिझनेसमॅन निर्माण होतील. त्यातच बिझनेस सगळे नोकऱ्याला पुढे नाही आहेत. तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. आणि अशीच माणसं त्यांना गाईड करू शकते. पण मला वाटतं की छोटी इन्स्टिट्यूट त्यांनी काढावी, की मुलांना टेक्निकल मार्गदर्शन ह्या फील्डमधलं फार वेगळं होईल.